आज आपण बनवत आहोत फ्लावर मटार आणि बटाटा वापरून मिक्स व्हेज भाजी. कारण या फ्लावरच्या उग्र वासामुळे किंवा चवीमुळे ही भाजी खायला बरेच जण नाक मुरडतात. पण आता असं अजिबात होणार नाहीये, कारण मी आज एक एक्स्ट्रा स्टेप वापरणार आहे, ज्यामुळे फ्लावरची जी उग्र टेस्ट असते ती पूर्ण निघून जाऊन हा फ्लावर आणखी जास्त चविष्ट लागणार आहे. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या चवीचा चमचमीत फ्लावर आलू मटार. चला तर मग लगेचच या चविष्ट भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी समप्रमाणामध्ये फ्लावर, मटार आणि बटाटा घेतलेला आहे. आता हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याकरिता कढाईमध्ये घालूयात 3 चमचे मोहरीचं तेल. मोहरीचं तेल असल्यामुळे हे मी जास्त छान असं कडकडीत गरम करून घेणार आहे, जेणेकरून याचा जो वास आहे तो पूर्णतः निघून जाईल. मोहरीचं तेल हिवाळ्यामध्ये खाल्लेलं खूप चांगलं असतं, पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही रेग्युलरचं तेल वापरलं तरी देखील चालणार आहे. आता तेल छान असं कडकडीत गरम झालं, त्यातून धूर निघायला लागला, मग यामध्ये फ्लावर आणि बटाटा घालायचा आहे. बटाट्याची साल काढून मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला, तर फ्लावरचे फक्त तुरे तुरे घेतले होते. आता यामध्ये थोडंसं मीठ आणि अगदी चिमूटभर हळद घातली. हळदीमुळे फ्लावरला रंग छान येतो, तर मीठ घातल्यामुळे दोनही फोडी छान अशा चविष्ट लागतील आणि त्या पटकन शिजल्या देखील जातील. तर यांना बघा हलकेसे डाग पडेपर्यंत मी छान असे भरपूर वेळापर्यंत परतवून घेतलेत. यामुळे फ्लावरचा जो उग्रपणा असतो तो पूर्णतः निघून गेलाय आणि बटाट्याच्या फोडींना देखील हलकासा कुरकुरीतपणा आलाय, ज्यामुळे बटाट्याच्या फोडी खाताना जास्त चविष्ट लागतील. या फोडी काढत असताना तेल छान असं निथळून घेतलेलं होतं. कढाईमध्ये आता बऱ्यापैकी तेल शिल्लक आहे. त्यामध्ये लगेचच एक तमालपत्र, एक स्टार फूल आणि 1 इंच दालचिनी सोबतच मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलाय. आता हा कांदा छान असा मऊसूत होईपर्यंत परतवून घेऊयात. सध्याला थंडीचे दिवस आहे, त्यामुळे खडा मसाले वापरले तरी देखील काहीच हरकत नाही. तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करू. त्याकरिता 2 लाल बुंद टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतले. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशोप एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि जराही पाणी न घालता याची एकदम छान अशी बारीक पेस्ट स्वरूपात प्युरी तयार करून घेऊ. या भाजीमध्ये ना बडीशोप आणि धणे आवर्जून वापरा, यामुळे भाजीला टेस्ट अप्रतिम येते. तर बघा आपलं हे वाटण तयार करेपर्यंत इकडे आपला कांदा देखील छान असा परतला गेलाय, हलकासा सॉफ्ट झालाय. लगेच यामध्ये ही तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालून घेऊ. आता या प्युरीला देखील छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. ही पटकन शिजावी त्याकरिता चवीनुसार लगेचच मीठ घालून घेतलं. आता जोपर्यंत या प्युरीमधील संपूर्ण ओलावा नष्ट होत नाही, प्युरी घट्टसर होत नाही, तोपर्यंत ही छान अशी परतवून घेऊ. तर बघा काही वेळातच आपल्या या प्युरीला छान असं तेल सुटायला लागलंय. मस्त असा डार्क रंग आलेला आहे. आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट आणि 1 चमचा धना पावडर घातली. सोबतच फक्त 1 ते 2 चमचे दुधावरील मलाई किंवा याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता, ती घालायची. यामुळे भाजीला टेस्ट खूप जास्त छान येते आणि भाजीला एक रिचनेस येतो. त्यामुळे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित असे परतवून घेऊयात. कारण यामध्ये आपण कच्चे मसाले घातलेले आहेत, तर हे देखील छान असे शिजले जायला हवे. त्यामुळे मी यामध्ये फक्त पाव कप पाणी घातलंय. पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून देते, ढवळून देते आणि पुन्हा एकदा याला छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेते. तर बघा पुन्हा एकदा आपलं हे वाटण छान असं कोरडं झालेलं आहे. रंगही अगदी सुरेख आलाय. व्यवस्थित हे परतलं गेलंय. आता यामध्ये हे परतवून घेतलेले फ्लावर, बटाटा आणि यासोबत वाटाणे घालूयात. वाटाणे आपण अगोदर तेलात तळले नव्हते. याचं कारण म्हणजे बऱ्याचदा बघा वाटाणा भाजीमध्ये घातला की तो खूपच कडक होतो किंवा मग असा छान टपोर आणि हिरवागार न दिसता अकसल्यासारखा दिसतो. असं होऊ नये याकरिता मी वाटाणा तळला नव्हता, तो आत्ता डायरेक्ट घालतीये. आता हे संपूर्ण जिन्नस छान असं मसाल्यांमध्ये कोट होईपर्यंत परतवून घेतले, मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपल्याला या भाजीचा रस्सा कितपत ठेवायचा आहे त्या अंदाजाने पाणी घालायचंय. तर पाणी हे शक्यतो कोमटच वापरायचं. कोमट पाणी घातलं की भाजीला चव छान येते आणि त्यासोबत अगदी कमी तेलामध्ये देखील भाजीला तर्रीही येतेच. कारण मला बऱ्याच जणांची कमेंट्स येते की आमच्या भाजीला तर्री किंवा रंगच छान येत नाही, त्याकरिता खास टिप्स सांगा. तर हीच एक महत्त्वाची टिप्स आहे, ती तुम्ही आवर्जून वापरून बघा. तर साधारणतः या कन्सिस्टन्सीचा मी रस्सा ठेवलाय,
कारण मला ही भाजी थोडीशी पातळसरच हवी होती. आता सर्वात शेवटी 1 चमचा कसुरी मेथी हातावर कुस्करून घातली. आता यावर अर्धवट झाकण ठेवून छान अशी खळखळ उकळी येऊपर्यंत भाजी शिजवून घेऊ. आता या ठिकाणी आणखी एक टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची, ती म्हणजे झाकण हे नेहमीच अर्धवट ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. यामुळे देखील भाजीला तर्री टिकून राहते. तर बघा काही वेळातच आपली भाजी या ठिकाणी तयार झाली आहे. रंग सुरेख आलाय. आता सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या घातल्या, ज्या दिसायलाही छान दिसतात आणि भाजीला हलकीशी चवही येते. तर तुम्ही बघू शकता अगदी कमी तेल वापरून देखील भाजीला तर्री आणि रंग सुरेख आलाय. रस्सा देखील अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा आहे. यातील तुम्ही एखादी बटाट्याची फोड दाबून बघू शकता, कारण बटाटा थोडासा मोठ्या आकाराचा होतो. याला शिजायला थोडा जास्त वेळ लागणार होता. तर बघा बटाटा आपला मऊसूत दबला जातोय, याचा अर्थ आपली भाजी या ठिकाणी शिजवून तयार झाली आहे. आता बऱ्याचदा घरी पाहुणे येतात किंवा काहीतरी खास कारण असतं, अशा वेळेला ही स्पेशल भाजी बनवायची असते. तर त्यावेळेला तुम्ही यामध्ये सर्वात शेवटी 1 पॅकेट मॅगी मसाला टाकू शकता, ज्यामुळे भाजीची टेस्ट आणखी जास्त प्रमाणात वाढेल. तयार झालेली भाजी गरमागरम सर्व्ह करूयात. ही भाजी तुम्ही चपाती, नान, भाकरी, भात अशी कशासोबतही सर्व्ह करू शकता. जबरदस्त चवीला लागते. त्यामुळे घरातील मंडळी आवर्जून भाजी पूर्णतः खाणार याची खात्री आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.